मॅथ्स अँड रिझनिंगचे लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी दीपक चव्हाण मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, कशा आहात? आपण पुन्हा एका व्हिडिओ सिरीज घेऊन आलो त्या ठिकाणी. ही व्हिडिओ सिरीज आहे काळ आणि काम मध्ये. कारण आपण पूर्ण टॉपिक पाहतोय काळ आणि काम, लक्षात घ्या. आणि आपण टाईप क्रमांक 1 पहिला, टाईप क्रमांक 2 असे 6 पर्यंत टाईप क्रमांक पाहिलेत आपण. आता आपला हा शेवटचा टाईप क्रमांक 7. काय आहे टाईप क्रमांक 7 मध्ये? तर टाईप क्रमांक 7 मध्ये आपल्याला काय कुठल्या नियम पाहिजे त्या ठिकाणी सैनिक, किल्ला, वसतिगृह यावर आधारित उदाहरण येतात बघा तुम्ही मागचे क्वेश्चन, प्रिव्हियस क्वेश्चन जे आहेत त्या ठिकाणी ते क्वेश्चन त्या ठिकाणी पहा. एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल त्या ठिकाणी या सर्व एक्झामला लक्षात घ्या त्या ठिकाणी ह्याच्यावरती ह्या पॉईंटवरती ह्या टाईप क्रमांक 7 वरती प्रश्न आलेला आहे. मग चला पाहूया पहिला प्रश्न त्या ठिकाणी. काय हो पहिला प्रश्न? जर एक लक्षात घ्या, पहिला जर प्रश्न समजत नसेल तुम्हाला किंवा स्क्रीनवरती जर स्पष्ट दिसत नसेल तर मी या ठिकाणी रेडी करतोय बघा. काय या ठिकाणी एका वसतिगृहाच्या मेसमध्ये, एक वसतिगृह आहे आणि एका वसतिगृहाच्या मेसमध्ये 400 मुलांना 30 दिवस पुरेल एवढा अन्न साठा. लक्षात घ्या, असं समजा की एखादा वसतिगृह आहे, त्या वसतिगृहामध्ये 400 मुलं आहेत आणि त्या 400 मुलांना 30 दिवस पुरेल एवढा अन्न साठा म्हणजे अन्न आहे त्या ठिकाणी. पुढे काय सांगितले? 16 दिवसांनी त्या वसतिगृहातील 225 मुलांनी वसतिगृह सोडून दिले. आता किती होती पहिली? 400 पैकी किती जणांनी वसतिगृह सोडून दिलं? 225 म्हणजे 10 5 गेले 5, हातच्या गेला. मला सांगा पुन्हा हातच्या घेतला, 10 2 3 गेले किती राहिले? 7, हातच्या दिला म्हणजे किती आलं तुमचं? 175 आलं. मग काय केलं? 225 मुलांनी वसतिगृह सोडून दिले. आता 225 मुलांनी जर वसतिगृह सोडून दिलं मला सांगा तर राहिले किती आपले? 175 जण राहिले. मग तुम्हाला विचारलं तर शिल्लक अन्न. आता शिल्लक अन्न असं का म्हटलं त्या ठिकाणी? कारण मला सांगा 16 दिवसांनी 225 मुलं सोडून गेली. याचा अर्थ 16 दिवस अगोदर ती 225 मुलं म्हणजे टोटल 400 जण त्या ठिकाणी होती. म्हणजे 400 जणांनी 16 दिवसामध्ये काहीतरी अन्न खाल्लेलं असेल ना. मग आता राहिलं काय असेल? 16 दिवसामध्ये काहीतरी अन्न खाल्लं, मग ते शिल्लक अन्न राहिलं असेल त्या ठिकाणी. मग तर ते शिल्लक अन्न उरलेल्या मुलांना पुढे किती दिवस पुरेल? आता मुलं पण उरली, मला सांगा अन्न तर उरलं असं 16 दिवस तर अन्न खाल्लं त्या ठिकाणी. 16 दिवसानंतर काय झालं? 225 मुलं त्या ठिकाणी वस्तीला सोडून गेले. मग अन्न आता शिल्लक राहिले असणार त्या ठिकाणी. मग ते शिल्लक अन्न उरलेली किती मुलं आहेत? उरलेली मुलं किती तुमची? 175. मग ते 175 जणांना ते उरलेलं जे अन्न आहे ना ते किती दिवस पुरेल असा प्रश्न केला. म्हणजे तुम्हाला एकदम उरलेले म्हणजे शिल्लक काढायचं. लक्षात घ्या, शिल्लक सोडवणे. तर मी काय शिल्लक सोडवणे. त्याच्यामुळे शिल्लक सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला 400 आणि 30 आहे असं घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही M1 400 घ्यायचा आणि D1 30 घ्यायचं नाही. कारण तुम्हाला काढायला सांगितलं शिल्लक. हे असं समजा की 16 दिवसांनी काय झालं त्या ठिकाणी 225 मुलं काय झाली त्या ठिकाणी वसतिगृह सोडून गेली. बरोबर आहे ना. समजा 16 दिवसांनी जर मुलं वसतिगृह सोडून गेलीच नसती, 225 सोडून गेलीच नसती, तर त्या अन्न किती दिवस पुरलं असतं ते आपल्याला अगोदर काढायचं. बरोबर आहे ना. मला सांगा या ठिकाणी M1 किती आलं तुमचं? M1 बरोबर किती आहे तुमचं? 400. D2 काढायचा आहे. D2 कसा घेणार तुम्ही? 16 दिवसांनी म्हटलं त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. टोटल किती आहे तुमचे त्या ठिकाणी? 30 वजा किती करणार तुम्ही? 16. का 16? कारण आपण काढतोय काय? शिल्लक अन्न. मग त्या 400 लोकांना ते शिल्लक अन्न, हे शिल्लक अन्न किती दिवस पुरलं असतं? 30 वजा 16. पुन्हा आता काय झालं? या 400 पैकी 225 जण सोडून गेले. 400 वजा 225 जण काय झाले त्या ठिकाणी वसतिगृह सोडून गेले. मग हे 400 पैकी 225 जण वसतिगृह सोडून गेले तर 400 मधून 225 गेले राहिले किती? 175. ह्या 175 जणांना ते शिल्लक अन्न किती दिवस पुरलं असतं त्या ठिकाणी ते काढायचं. मग एक काम करा की त्या ठिकाणी 16 दिवस अगोदर 400 जणांनी काय अन्न खाल्लं असेल ते खाल्लं असेल. बरोबर आहे ना त्या ठिकाणी. मला सांगायला की आपल्याला काढायचं ते शिल्लक. म्हणून काय करायचं? त्या 400 लोकांनाच ते शिल्लक अन्न खाण्यासाठी किती दिवस लागतील? मला सांगा कसं काढणार तुम्ही? 30 वजा 16 म्हणजे किती आलं तुमच्या ठिकाणी? 14 आलं. किती दिवस लागेल तुम्हाला त्याला? 14 दिवस लागतील. बरोबर आहे ना. मग जर तुम्ही ते 400 जण आता जर सोडून गेले तर राहिले किती? 400 जणांपैकी 225 जण जर सोडून गेले तर ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल असा प्रश्न केला. मग या ठिकाणी काय तुमचं क्वेश्चन मार्क. चला आता सोडवा या ठिकाणी. M1 D1 M2 D2 आहे तुमचा. सॉरी इथं D1 आहे. काय तुमचं? 400 गुणिले 30 मधून 16 गेले राहिले तुमचे 14. छेदामध्ये काय आहे तुमचं? 175. बरोबर काय तुमची? D2
या ठिकाणी 5 ना 5 3 15 राहिले किती 2 5 5 25 पंचाट 40 5 0 0 पुन्हा भाग जाते का बघा तुमचा पुढं जातोय की 7 ना 7 2 14 7 5 35 5 1 5 8 5 गेले राहिले किती 3 5 7 30 म्हणजे 16 पंचे किती आता 80 16 गुणिले 2 16 गुणिले 2 बरोबर काय आलं तुमचं d2 16 गुणिले किती आलं तुमचं 32 32 बरोबर d2 म्हणजे जे जर 225 जण काय झालं वस्तीकडे सोडून गेले तर ते शिल्लक जे अन्न आहे ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल त्यांना 32 दिवस पुरेल क्लिअर झाले या ठिकाणी बघा समजून घ्या त्या ठिकाणी घडी मी तर 30 वजा 16 का केले त्या ठिकाणी की मी असं गृहीत धरलं की शिल्लक असं गृहीत धरलं की या ठिकाणी शिल्लक सोडवायचं आपल्याला मग जर समजा ते शिल्लक अन्न जे आहे ते 400 जर समजा सोडून गेलीच नसती 225 जर सोडून गेली नसती तर 400 जणांना त्याने किती दिवस पुरला असतं तुमचं 14 दिवस पुरला असतं 30 मधून 16 दिवस गेले पुरला असतं त्या ठिकाणी बरोबर 30 दिवस झालं आता काय प्रश्न केला या ठिकाणी तर ते गेले सोडून तर किती दिवस पुरेल त्या ठिकाणी म्हणून या ठिकाणी काय केलं मी 30 मधून 16 वजा समजून घ्या त्या ठिकाणी चला नेक्स्ट पॉइंट बघा बघा पुढचा प्रश्न क्रमांक 2 काय हो प्रश्न क्रमांक 2 एका वसतिगृहामध्ये 240 मुलांना 30 दिवस पुरेल एवढे अन्न आहे एक वसतिगृह लक्षात घ्या त्या वसतिगृहामध्ये 240 मुलं आहेत आणि त्या 240 मुलांना काय झालं 30 दिवस पुरेल एवढं अन्न आहे 10 दिवसानंतर अजून 60 मुले त्या वसतिगृहामध्ये प्रवेश केला 10 दिवसानंतर म्हटलं या ठिकाणी 10 दिवसानंतर अजून किती मुलांनी वसतिगृहामध्ये प्रवेश केला 60 मुलांनी काय केला त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये प्रवेश केला तर शिल्लकांना एकूण मुलांना किती दिवस पुरेल असं विचारलं तुम्हाला जे शिल्लकांना काही तर राहिलं असणार आहे कारण 10 दिवस त्या 240 मुलांनी काहीतरी अन्न खाल्लेलं असणार हे ध्यानात घ्या कारण 10 दिवसाच्या अगोदर ती 60 मुलं नव्हती 10 दिवसानंतर ती 60 मुलं आली म्हणजे 10 दिवस अगोदर 240 मुलांनी काहीतरी अन्न खाल्लेलं असणार आहे त्या ठिकाणी बरोबर आहे का म्हणून त्या ठिकाणी शिल्लक अन्न म्हटलंय 10 दिवसानंतर त्या ठिकाणी 60 मुलं आली मग ते शिल्लक अन्न जे आहे ते एकूण जे मुलं होणार आहेत तुमचे सगळे 240 अधिक 60 काय होतील ते त्यांना किती दिवस पुरेल असा प्रश्न केला त्या ठिकाणी बघा कशा प्रकारे सोडवायचं त्या ठिकाणी मग तुम्हाला काहीतरी एका वसतिगृहामध्ये मुलं किती 240 म्हणजे m1 दिलाय बघा तुम्हाला कितीला त्या ठिकाणी 240 आता d1 जो आहे तो d1 हायचा या ठिकाणी तीच घ्यायचा नाही का तीच घ्यायचा फक्त तुम्हाला एक सांगितलंय की बाबा 240 एक वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये 240 मुलं आहेत आणि त्या 240 मुलांना काय होतं 30 दिवस पुरेल एवढा अन्न साठा आहे हे फक्त सांगितलं परंतु खरी घडामोड कुठून चालू होती त्या ठिकाणी 10 दिवसानंतर लक्षात घ्या असं समजा की 10 दिवसानंतर समजा 60 मुलं आलीच नसती मी काय म्हणतो लक्षात येते 10 दिवसानंतर 60 मुलं आली नसती म्हणजे किती मुलं राहिली असती 240 मुलांना ते शिल्लकांना किती दिवस पुरलं असतं इथं कारण सगळं शिल्लक विचारलंय ना म्हणून शिल्लकच काढायचं लक्षात घ्या शिल्लक काढले बरोबर आहे ना मग मला सांगा किती दिवस पुरते 30 वजा 10 किती आलं तुमचं 20 असं का मी 30 वजा 10 केलं कारण आपण शिल्लक नंतरचा सगळा भाग सोडवायचा आहे असं समजा की 10 दिवसानंतर ती 60 मुलं आलीच नसती तर त्या 240 मुलांनी ते अन्न किती दिवस पुरलं असतं 20 दिवस पुरलं असतं त्या ठिकाणी बरोबर आहे ना मग आता जर 60 मुलं आली असतील म्हणजे m2 आला तुमचा किती आला 240 आधी किती मुलं आली असतील तुमची 60 मुलं आली म्हणजे किती आला तुमच्या ठिकाणी 300 आले 60 मुलं त्या वसतिगृहामध्ये झाली तर ते अन्न शिल्लक जे अन्न आहे तुमचं ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल म्हणजे तुम्हाला काय काढायचं मित्रांनो d2 काढायचा आहे फॉर्म्युला माहित आहे m1 d1 म्हणजे काय 240 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 20 हे का कळलं हे असं का केलं कळलं तर आपण काय काढतोय सगळं शिल्लक काढतोय मी असं म्हटलं की 240 मुलांना ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल त्या ठिकाणी 20 दिवस बरोबर आहे ना मग 200 आता काय झालं त्या ठिकाणी 60 आले अजून म्हणजे किती झाले तुमचे 300 मग 300 मुलांना ते अन्न किती दिवस पुरेल अशा प्रकारे छेदामध्ये काय तुमचं इथं 300 आलं बरोबर इकडे काय राहिलं तुमचं d2 राहिलं भागाला त्या शून्याला काय झालं 0 गेले ह्या शून्याला हा 0 गेला 3 1 3 3 8 24 राहिलं काय तुमचं 8 आणि 2 8 2 किती आलं तुमचं 16 16 बरोबर काय तुमचं d2 म्हणजे 10 दिवसानंतर जर वसतिगृहामध्ये 60 मुलं जर आली तर ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल त्या ठिकाणी 16 दिवस पुरेल तर या दिवस समजलं क्लिअर झाली कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून घ्या त्या ठिकाणी चला नेक्स्ट स्लाइड पाहूया
प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आला यूपीएससी सीसॅट एक्झाम 2013च्या, म्हणजे यूपीएससीची प्रिलिम्स एक्झाम झाली 2013, त्या एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न विचारला आणि एमपीएससीच्या पण एक्झाममध्ये प्रश्न विचारले लक्षात घ्या. त्यामुळे काळकामातला हा जो टाईप क्रमांक 7 आहे तो एकदम इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हा लक्ष देऊन व्हिडिओ पहा त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी एका किल्ल्यामध्ये हा तुम्हाला 2.5 मार्काला देण्यात ठेवा. म्हणजे तुम्ही जर या टाईपची तयारी चांगली प्रकारे जर केली तर तुमची 2.5 मार्क कुठेही जाणार नाही. बघा प्रश्न काय, एका किल्ला आहे आणि एका किल्ल्यामध्ये 1000 सैनिकांना 1 महिना पुरेल इतके अन्न होते. 1 महिना पुरेल इतके अन्न, 1 महिन्यामध्ये 30 दिवस पकडायचे. 1 महिना पुरेल इतके अन्न होते. 10 दिवसानंतर 1000 सैनिक येऊन त्यांना सामील झाले. 10 दिवसानंतर काय झालं त्या ठिकाणी 1000 सैनिक येऊन सामील झाले. तर ते शिल्लक सर्व सैनिकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न केला. मग मला सांग कशा प्रकारे सोडवायचं. M1 किती दिला होतो तुम्हाला त्या ठिकाणी. M1 दिला बघा किती सैनिक होते किल्ल्यामध्ये. प्रथम 1000 सैनिक होते आणि 1000 सैनिकांना 30 दिवस पुरेल इतकं अन्न होते. परंतु काय झालं 10 दिवसानंतर 1000 सैनिक त्या पहिल्या सैनिकांना काय झाले येऊन मिळाले. मग मला सांगा त्या ठिकाणी तर शिल्लक अन्न त्या सैनिकांना किती दिवस पुरेल असं विचारले. नंतर 2000 झाले. त्या 2000 जणांना ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल असा प्रश्न केला. समजा 1000 सैनिक आलेच नसते आणि तुम्हाला ते शिल्लक काढायचे देणार नाही. प्रत्येक वेळी तुम्ही शिल्लक काढणे. समजा त्या किल्ल्यामध्ये 1000 सैनिक आलेच नसते. मी 10 दिवसानंतर सांगतोय बरं का. 10 दिवसानंतर म्हणतोय. 10 दिवसानंतर 1000 सैनिक आलेच नसते. 1000 सैनिक आले नसते तर त्या पहिले 1000 सैनिकांना ती शिल्लकांना किती दिवस पुरला असतं. 30 + 10 किती दिवस पुरला असतं. 20 दिवस पुरला असतं. बरोबर आहे ना. ह्याच पद्धतीने सोडवायचं आपल्या लक्षात आली काही कन्सेप्ट. मी या ठिकाणी D1 काढताना 30 - 10 का करतोय या ठिकाणी. कारण सगळं शिल्लकच घ्यायचं लक्षात घ्या. मी पूर्ण 30 घ्यायचं नाही या ठिकाणी. कारण असं म्हटलंय की मी 10 दिवसानंतर आपण काढा म्हणून सांगतोय. 10 दिवस अगोदर त्या 1000 सैनिकांनी काहीतरी अन्न खाल्लेलं असणार 100%. कधी काय उपाशी राहणार नाही त्या ठिकाणी. मग 10 दिवसानंतरची आपली घडामोड सगळी लिहायची या ठिकाणी. 10 दिवसानंतर 1000 सैनिकांना ते अन्न किती दिवस पुरलं असतं. 30 - 10 किती राहिले तुमचे 20 दिवस पुरलं असतं बघा त्यांना. बरोबर आहे का. परंतु सांगितलं काय या ठिकाणी की 10 दिवसानंतर किती सैनिक आले. आली नव्हती तवाची गोष्ट सांगितली मी लक्षात घ्या. म्हणजे 10 दिवसानंतर जर सैनिक आले नसते तर त्यांना ह्या 1000 सैनिकांना हे अन्न किती दिवस पुरलं असतं तर 20 दिवस पुरलं असतं. बरोबर आहे ना. परंतु 10 दिवसानंतर काय झालं 1000 सैनिक त्यांना येऊन सामील झाले. म्हणजे बाळावर M2 काढायचा 1000 + 1000 बरोबर किती आला तुमचं त्या ठिकाणी 2000. आता येऊन 1000 सामील झाले की पहिले 1000 म्हणजे 2000 सैनिकांना ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल असा प्रश्न केला तुम्हाला. म्हणजे तुम्हाला D2 काढायचा आहे. चला मग सोडवा या ठिकाणी. M1 D1 M2 D2 फॉर्म्युला माहित आहे काय ना तुमचं. 1000 गुणिले काय आलं तुमचं 20 छेदामध्ये काय आलं तुमचं 2000 बरोबर काय आलं D2. 0 0 0 0 0 0 कॅन्सल. 2 ला 2 कॅन्सल. राहिलं काय होतं तुमचं 10. 10 बरोबर काय राहिलं तुमचं D2. म्हणजे 10 दिवसानंतर जर 1000 सैनिक जरी होऊन सामील झाले आणि जे शिल्लकांना राहिले 10 दिवसानंतर कारण 10 दिवस अगोदर त्या 1000 सैनिकांनी काहीतरी अन्न खाल्लं असणार आहे. जे शिल्लकांना राहिले ते सर्व सैनिकांना किती दिवस म्हणजे सर्व सैनिक म्हणजे किती 2000 सैनिकांना किती दिवस पुरेल त्या ठिकाणी 10 दिवस पुरेल. क्लिअर झाली कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्या. चला नेक्स्ट स्टेप पाहूया पुढचं. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 4. काय हो प्रश्न क्रमांक 4. एका किल्ल्यामध्ये 50 दिवस पुरेल एवढी साधन सामग्री आहे. एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये किती व्यक्ती किती सैनिक काही दिलेलं लक्षात द्या. एवढं सांगितलं की एका किल्ल्यामध्ये 50 दिवस पुरेल एवढी साधन सामग्री लक्षात घ्या. जर 10 दिवसानंतर 500 व्यक्ती आल्याने ती शिल्लक भोजन सामग्री 35 दिवसासाठी पुरेशी आहे. मग तुम्हाला ते शिल्लक अन्न किती दिवस पुरेल असा प्रश्न केला होता. पण आता सांगितलंय की पुन्हा काय झालं 10 दिवसानंतर 500 व्यक्ती पुन्हा आले त्या ठिकाणी किल्ल्यामध्ये आणि किल्ल्यात आल्यामुळे शिल्लक जे भोजन सामग्री आहे ती किती दिवस पुरेशी आहे त्या ठिकाणी 35 दिवस पुरेशी. तर तुम्हाला प्रश्न केला तर सुरुवातीला किल्ल्यामध्ये किती व्यक्ती होत्या असा प्रश्न केला या ठिकाणी. म्हणजे सुरुवातीला किल्ल्यामध्ये किती व्यक्ती होते हे आपल्याला माहित आहे का नाही. म्हणजे प्रथम काय करायचं या ठिकाणी कशा प्रकारे सोडवायचं बघा. M1 कसा काढणार तुम्ही. M1 आपल्याला माहित नाही की सुरुवातीला किती व्यक्ती किल्ल्यामध्ये होत्या.
म्हणून सुरुवातीला काय करा, त्या ठिकाणी किल्ल्यामध्ये किती व्यक्ती म्हणायच्या, त्या ठिकाणी x व्यक्ती होते, बरोबर आहे ना. मग असं समजा की त्या ठिकाणी सुरुवातीला किल्ल्यामध्ये x व्यक्ती होत्या, बरोबर आहे ना. मग त्या सुरुवातीला किल्ल्या x व्यक्ती ना, ती पूर्ण साधन सामग्री, भोजन सामग्री आहे, किती दिवस पुरती त्या ठिकाणी 50 दिवस पुरेल एवढे आहे. परंतु सांगितले की 10 दिवसानंतर 500 व्यक्ती आल्या. समजा शिल्लक काढायचं त्याला मी आम्हाला तरी सांगतो, मी या ठिकाणी शिल्लक काढली. 10 दिवसानंतर 500 व्यक्ती आल्याच नसत्या, हे काय म्हणतोय, 10 दिवसानंतर 500 व्यक्ती आल्याच नसत्या. तर मला सांगा त्या ठिकाणी त्या x व्यक्तींना ती भोजन सामग्री किती दिवस पुरली असते हो त्या ठिकाणी. ती भोजन सामग्री म्हणजे शिल्लक भोजन सामग्री किती दिवस पुरली असते, कारण मी 10 दिवसानंतर म्हणतोय, म्हणजे 10 दिवस अगोदर काही जी माणसं होती किंवा जी कोण व्यक्ती होते त्या व्यक्तीने काहीतरी भोजन सामग्री खाल्लेली असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे 10 दिवसानंतरच आपलं सगळं चालू, 10 दिवसाच्या अगोदर काय खाल्लं असेल ते खाऊ द्या, आपल्या चालू काय सगळं शिल्लक भोजन सामग्री. मग मला सांगा, जर 10 दिवसानंतर जर या 500 व्यक्ती आल्या नसत्या, इथं घरी धरतो आल्या नसत्या, तर ह्या x व्यक्तींना ती भोजन शिल्लक भोजन सामग्री म्हणतोय, शिल्लक भोजन सामग्री किती दिवस पुरली असते मला सांगा त्या ठिकाणी. कसं काढणार, 50 वजा 10 करायचं, म्हणजे किती आलं तुमचं 40. म्हणजे सुरुवातीला काय झालं, x व्यक्तींना ती भोजन 10 दिवसानंतर ती शिल्लक भोजन सामग्री किती दिवस पुरली असती, 40 दिवस पुरली असती. आता काय झालं, 10 दिवसानंतर घ्या, आता 500 व्यक्ती आल्या, म्हणजेच किती झाल्या व्यक्ती, x अधिक किती झाल्या याच्यामध्ये 500 मिळवायचं, बरोबर ना. 500 व्यक्ती जर आल्यामुळे ती शिल्लक भोजन सामग्री किती दिवस पुरेशी आहे, 35 दिवस पुरेशी आहे. म्हणजे D2 तुम्हाला दिलेला आहे, काढायचा नाही. किती दिवस पुरती, 500 व्यक्ती आल्यानंतर 35 दिवस पुरेशी आहे. तर तुम्हाला प्रश्न केला की सुरुवातीला किल्ल्यामध्ये किती व्यक्ती होत्या, म्हणजे तुम्हाला काय काढायचं त्या ठिकाणी x काढायचं. फॉर्म्युला माहिती आहे, पुन्हा एकदा लिहूया, m1 d1 m2 d2. काय ना तुमचं m1 किती आहे, x गुणिले d1 किती आहे 40, बरोबर. m2 किती आहे x अधिक 500 आणि d2 किती आहे तुमचं 35, म्हणजे गुणिले 35 आले या ठिकाणी कंस टाकूया. x गुणिले 40 केलं तरी चालेल, किती आलं तुमचं 40x, बरोबर. इकडे काय आता ह्याला काय करायचं, कंसाच्या बाहेरच्या संख्येने कंसाच्या दोन्ही संख्येला काय करायचं, गुणायचं. 35 ने x ला गुणा, किती आलं तुमचं 35x अधिक 35 आणि 5 चा गुणाकार करा, 5 चा 5 किती आलं तुमचं 25, हातच्या 2 खाली 5, 5 3 15, 15 2 किती आले 17, 175. 175 तसं आणि वरचे 2 शून्य तसं लिहून काढा त्या ठिकाणी. आता या ठिकाणी 40x हा 35x प्लस 1 राहिला, काय झाला तो मायनस झाला त्या ठिकाणी, बरोबर. इकडे काय राहिलं तुमचं 17500 राहिलं. 40x मधून 35x गेला, राहिले किती तुमची त्या ठिकाणी 5x. 5x बरोबर किती आलं तुमचं 17500. x आणि 5 मध्ये कुठलं साईड असतं गुणाकाराचं, म्हणजे x इथं तसा ठेवा 17500. 5 गुणाकाराला आहे, उजव्या बाजूला गेल्यावर तो कशाला जाईल त्या ठिकाणी भागाकारामध्ये जाईल त्या ठिकाणी. आता भाग घालवा, एका सारी 0 भाग जाईल, 5 1 5, 5 3 किती आलं तुमचं 15, 17 मधून 15 गेले, राहिले किती तुमचे 2, 5 5 किती आलं तुमचं 25, 5 0 0 5 0 0, म्हणजे x बरोबर किती आलं 3500. x काय मानला आपण सुरुवातीला किल्ल्यामध्ये व्यक्ती मानले त्या ठिकाणी, म्हणजे सुरुवातीला किल्ल्यामध्ये व्यक्ती किती होते त्या ठिकाणी 3500 व्यक्ती त्या ठिकाणी होते. समजलं, समजून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहूया, नेक्स्ट व्हिडिओ पाहूया. बघा पुढचं गणित, प्रश्न क्रमांक 5. काय हो प्रश्न क्रमांक 5 त्या ठिकाणी, एका मेस मध्ये 50 जणांना 27 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. एक मेस आहे आणि एक मेस मध्ये काय झालं 50 जणांना 27 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे. पुढे काय सांगितलं, 3 दिवसानंतर त्या मेस मध्ये आणखी 10 जण आले आणि 3 दिवसानंतर काय झालं त्या मेस मध्ये आणखी किती जण आले त्या ठिकाणी 10 जण आले. तर उर्वरित अन्न त्या सर्वांना किती दिवस पुरेल त्या ठिकाणी. म्हणजे समजा 3 दिवसानंतर जर 10 जण आले नसते तर मला सांगा त्या 50 जणांना एक तर टोटल 50 जणांना 27 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे की त्या त्यांच्यापाशी. 3 दिवसानंतर काय झालं 10 जण आले, 3 दिवसानंतर 10 जण जर आले नसते तर मला सांगा त्या 50 जणांना ते शिल्लक अन्न किती दिवस पुरलं असतं, किंवा 3 दिवसाच्या अगोदर काहीतरी त्यांनी अन्न खाल्लेलं आहे म्हणून म्हटलं की शिल्लक अन्न लक्षात घ्या. म्हणजे त्या ठिकाणी 3 दिवसाच्या अगोदर किती अन्न खाल्लं त्याशी आपल्याला देणे घेणं काही नाही. आपल्या सगळं कुठून बघायचं 3 दिवसानंतर. मग कशा प्रकारे सोडवायचं या ठिकाणी
ते M1 किती आहे तुमचा 50. आता मला सांगा 50 जणांना 3 दिवसानंतर हे जर 10 जण आलेच नसते तर ते शिल्लक आणणं किती दिवस पुरला असतो. म्हणजे D1 कसा काढला असता तुम्ही 27 वजा 3 म्हणजे किती आलं तुमचं त्या ठिकाणी 24 आलं. बरोबर आहे ना. म्हणजे किती दिवस पुरला असतं ते 24 दिवस. पण 3 दिवसानंतर 10 जण आले लक्षात घ्या. इथं आपण शिल्लक काढतोय. शिल्लक काढणे काय झालं 3 दिवसानंतर 10 जण आले तर ते उर्वरित आलं त्या सर्वांना किती दिवस पुरेल. 3 दिवसानंतर किती जण आले 10 जण म्हणजे पहिले किती होते 50 आणि पुन्हा किती आले 10 जण झाले किती जण तुमचे 60 जण. मग त्या 60 जणांना उर्वरित आणणं किती दिवस पुरेल. आता ते उर्वरित आणणं 50 जणांना किती दिवस पुरते त्या ठिकाणी 3 दिवसानंतर 24 दिवस पुरते त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. मग जर 10 दिवसानंतर 3 दिवसानंतर जर 10 व्यक्ती पुन्हा आल्या तर ते उर्वरित आणणं शिल्लक आणणं किती दिवस पुरेल असा प्रश्न केला. म्हणजे D2 काढायचं. फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला 50 गुणिले D1 किती आहे तुमचा 24 छेदामध्ये 50 अधिक 10 किती आले तुमचे 60. इथं 60 लिहितो. बरोबर काढायचं काय तुम्हाला D2. बरोबर आहे ना. भाग आलो 10 5 50 10 70 60 6 1 7 6 24 राहिलं काय तुमचं 5 गुणाकारामध्ये 4 बरोबर काय राहिलं तुमचं D2. 5 किती आलं तुमचं 20 बरोबर किती आलं तुमचं D2. म्हणजेच मित्रांनो ते शिल्लक अन्न जे आहे त्या 60 जणांना म्हणजेच आणखी 10 जण जर आले ते किती दिवस पुरेल त्या ठिकाणी 20 दिवस पुरेल. बरोबर आहे ना. ते 3 दिवसानंतर 10 जण जर आले नसते तर त्या 50 जणांना ते आणखी किती दिवस पुरलं असतं 24 दिवस पुरलं असतं. बरोबर आहे का. आता 3 दिवसानंतर ते हे 3 दिवसानंतर चालू लक्षात घ्या. 3 दिवसानंतर ह्या 50 जणांना ते आणखी किती दिवस पुरलं असतं 24 दिवस. आणि आता 3 दिवसानंतर 10 जण आले म्हणजे 60 झाले. मग त्याला ते उर्वरितच आणणं लक्षात घ्या. ते शिल्लकच आणणं किती दिवस पुरलं त्या ठिकाणी 20 दिवस पुरलं त्या ठिकाणी. संख्या तुमची वाढली माणसांची खाण्याची संख्या वाढली लक्षात घ्या. दिवस कसे झाले त्या ठिकाणी कमी आले. बघा समजलं सगळ्या त्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण काळकामचे आपण लक्षात घ्या 7 टाईप आले त्या ठिकाणी आणि मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी. व्हिडिओ सिरीज बघताना काळ आणि कामचे टाइम आणि वरती सगळी व्हिडिओ सिरीज सलग बघा त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल समजून जाईल. अजूनही कुठल्या मित्रांनी जे नवीन व्हिडिओ पाहतात आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांना पण काय करा त्या ठिकाणी शेअर करा त्या ठिकाणी. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये.